फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत नवरा आणि बायको मीन्स पती आणि पत्नी दोघेही परस्पर सामंजस्याने एकमेकांपासून विभक्त होऊ इच्छित असल्यास यापुढे त्यांना औपचारिकपणे घटस्फोट मिळण्यासाठी 6 महिने थांबण्याची गरज पडणार नाही. फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया. नवरा आणि बायको, पती आणि पत्नी दोघेही परस्पर सामंजस्याने एकमेकांपासून विभक्त होऊ इच्छित असल्यास यापुढे त्यांना औपचारिकपणे घटस्फोट मिळण्यासाठी 6 महिने थांबण्याची गरज पडणार नाही. दोघांचीही घटस्फोटाला मान्यता असेल तर आठवड्यातच घटस्फोट दिला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल पुढील काळात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार एखाद्या जोडप्याला घटस्फोट हवा असेल तर त्यासाठी अर्ज केल्यानंतर किमान 6 महिन्यांचा कालावधी दोघांना दिला जातो. समुपदेशनासाठी हा कालावधी राखीव ठेवला जातो. त्यानंतरही घटस्फोटाचा निर्णय कायम राहिल्यास संबंधित जोडप्याच्या घटस्फोटाला कायदेशीरपणे मंजुरी दिली जाते. पण या संदर्भात दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर एखादे जोडपे घटस्फोटाचा अर्ज करण्याआधीही वर्षभरापासून विभक्तपणे राहत असेल, त्याचबरोबर घटस्फोट घेण्याला नवरा आणि बायको या दोघांचीही मंजुरी असेल, तसेच अपत्याचे पालकत्व कोणाकडे असेल यावरही दोघांमध्ये सहमती असेल, तर अशा स्थितीत 6 महिन्यांच्या कालावधीची अट शिथिल केली जाऊ शकते. अशा जोडप्याला आठवड्याच्या आत घटस्फोट दिला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील औपचारिकतांची पूर्तताही लवकर केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात न्यायमूर्ती म्हणाले की एखाद्या जोडप्याने घाई गडबडीत एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेऊ नये, यासाठी 6 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या काळात दोघांनीही परस्परांमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे अपेक्षित आहे. समुपदेशनाचाही यासाठी दोघांना उपयोग होऊ शकतो. पण परस्पर सहमतीने आणि पूर्ण विचार करून घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी हा कालावधी बंधनकारक करता येणार नाही. त्यामुळे न्यायालयाने परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय द्यावा. हिंदू विवाह कायद्यातील कलम 13(ब)(2) नुसार 6 ते 18 महिन्यांच्या कालावधीत नवरा आणि बायको मीन्स पती आणि पत्नी या दोघांनीही घटस्फोटासाठीचा आपला अर्ज मागे घेतला नाही तर अशा स्थितीत न्यायालय त्यांना घटस्फोट मंजूर करून एकमेकांपासून विभक्त करू शकते. थँक यू फ्रेंड्स.